पालकमंत्री साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, 100% आहे इकडे रिफ्लेक्टर नाहीये। किसी की जान की कोई कीमत है कि नहीं गवर्नमेंट के अंदर? मरतात इकडे, काही जण मरलेले पण आहे इकडे। मनोरच्या ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून मनोर रस्त्यावरील खड्डे आज पुन्हा एकदा बुजविले आहे। यामुळे वाहन चालकांना काही प्रमाणात का होईना नक्कीच दिलासा मिळाला आहे। मनोर नदीजवळ अगदी वळणावरील रस्त्यावर अनेक महिन्यांपासून भले मोठे खड्डे पडलेले आहेत, मात्र याकडे आजपर्यंत दुर्लक्षच होत आहे। मागेही बहुजन विकास आघाडीचे तौफिक घाची, आफताब मेमन हे अगोदर सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांनीच त्यांच्या घराच्या कामामधून जो रॅबिट निघाला होता ते टाकून या रस्त्यावरील खड्डे त्यांनी या अगोदर बुजविले होते, म्हणजे भरले होते। मात्र ते पुन्हा उखडल्याने आज पुन्हा तौफिक घाची, आफताब मेमन, मृत्युंजय दूत, रवीश नाचन, मनान घाची, रऊफ शेख, वाहन चालक शांताराम शिर्के यांच्या श्रमदानातून येथील खड्डे पुन्हा एकदा बुजविण्यात आले आहे। मात्र इथे मनोर ग्रामपंचायतीची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे। त्यांनी जर या समस्येकडे लक्ष घालून निवेदन, पत्रव्यवहार केले तर नक्कीच गावात बदल पाहायला मिळेल, यात काही शंका नाही। मात्र तसे होताना दिसत नाहीये। तर आता आम्ही तात्पुरते हे खड्डे भरले आहे, मात्र या रस्त्यावरील खड्डे कायमचे बुजवून पक्के काम करावे, या रस्त्याचे काम सुरू करून ते दुरुस्त करण्याचे आदेश द्यावे अशी कडकडीची विनंती यावेळी उपस्थितांनी पालघरचे नवनिर्वाचित पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे। तर मायबाप सरकार आता तरी जागे होणार का? सर्वसामान्यांचा जीव इतका स्वस्त आहे का, असा सवाल उपस्थित करत यावेळी एका प्रवासी तरुणाने आपला संतापच व्यक्त केला आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाला लाज वाटावी अशी स्थिती आहे। मात्र परंतु किंतु विकासाच्या बाबतीत आप कितना भी हमारे खिलाफ बोलो, आप कितना भी हमारे खिलाफ लिखो, लेकिन हम नहीं सुधरेंगे असं चित्र सध्याचं या ठिकाणी दिसत आहे। मी आता मनोर रोडवर आहे आणि मनोरच्या या नदीच्या बरोबर अगदी ब्रिजच्या या ठिकाणी हा रस्ता जो आहे अनेक महिन्यांपासून उखडलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की छोटे छोटे जे खड्डेही असतात तेही अपघाताला कारणीभूत ठरतात। मात्र या ठिकाणी जे आहे मनोर गावचे जे आहे ग्रामस्थ वगैरे ते कितीतरी वेळेस हा खड्डा बुजवतात। मागच्या वेळी पण आम्ही पाहिलं की तुम्ही हा खड्डा बुजवलेला आणि आज परत तुमचे प्रयत्न सुरू आहे। मी बहुजन विकास आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष आहेत, हे मनोरचे शहर अध्यक्ष आहेत आफताब मेमन। आम्ही हे खड्डा बुजवण्याचा प्रयत्न असायला करतो, इथून सगळेजण जात राहतात, हा कलेक्टरचा रस्ता आहे, इथून सगळेजण जात राहतात, मुख्य रस्ता आहे, इथून आमचे पालकमंत्री पण जातात, पालकमंत्र्यांना पण त्रास होतो। तर मला असं वाटलं का इथून हे डांबर जो आहे ना हा, तर मी त्यांना विनंती केली का हा डांबर मला सोडत द्या, तर त्यांनी मला माझी विनंती हे केली, कारण की आमचे जे मुख्य नेते जे आहेत आमदार हितेंद्र ठाकूर साहेब यांनीच हा रस्ता पास केलेला, तर मला त्यांनी रस्ता डांबर दिला आणि मी हा डांबर टाकण्याचा इथे प्रयत्न केला आणि हा डांबर टाकून आज मी इथे डांबर टाकला आहे। तर माझी विनंती आहे पालकमंत्री साहेबांना का हा लवकरात लवकर इथे हे बनवायला पाहिजे आणि हा जो स्पॉट आहे इथे ना लाईट लावायला पाहिजे। बरोबर, लाईट पाहिजे, लाईट इथे पाहिजे, कारण की इथे लाईट इथे 8 दिवस पहिले ना एक ट्रकवाला पण गेलेला, ना, तर त्यांचं नुकसान भयंकर झालेलं। आणि इथे कसं आहे का अंधार असतो, रात्री इथे अंधार असतो ना, तर इथे कसं आहे का अंधार असतो ते ब्लॅक पूर्ण असतो। तर रात्री किती इथे पण पालकमंत्री साहेबांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे का इथे अंधार असतो ना, तर रात्री लहान मुलं जातात, बाईकवाले जातात आणि कंपनीवाले जेव्हा निघतात, इकोवाले निघतात, तर इथे बघा कॅमेरामॅन इथे पण जरा हे करा। इथे पण माझी कडकडीची विनंती आहे का इथे पण आहे ना काहीतरी असं तुम्ही स्पॉट करा का इथून पण आहे ना काहीतरी आपण हे करू। वळण आहे, इथे वळण आहे, इथे वळण असल्यामुळे ना इथे आपलं तोल जातो, इथे तोड जातो। इथे बघा इथे जे नवीन वाहन चालक आहे त्यांना हाचा अंदाज येत नाही। इथे बघा इथे आपण गेलेला आहे, इथे पर्यायी केलेला आहे, तिथे पर्याय काही मिळतच नाही, इथे कटेरा मिळतच नाही। तर पर्याय इथे कटेरा असला ना आणि तिथे बघा ट्रान्सफॉर्मर आहे, आणि तिथे ट्रान्सफॉर्मर आहे। तर माझी एवढीच विनंती आहे, प्रशासनाला पण विनंती आहे का तेवढंच आपण एवढंच हे करायला पाहिजे। एवढं बोलून मी माझे संपवतो। जय हिंद, जय बहुजन विकास आघाडी।
मॅडम, मी मनोहर शहर अध्यक्ष आहे बहुजन विकास आघाडीचा आणि आपण गावकरी पण आहेत. हा मुख्य रस्ता तुम्ही वाडावरून येणार तर पालघरला काही पण कोणाला पण जर काम असला तो पहिले जाईल पालघरला. हा मुख्य रस्ता आहे. हे खड्डे तुडवत जाणार पण इकडे कोण लक्ष नाही देणार. आता आरटीओ साहेब आहेत, पोलीस प्रशासन आहे, हा सगळे जेवढे पण आहेत या रस्त्याने प्रवास करतात पण कोण कोणाला बोलणार नाही का हा रस्ता खराब झालाय. दुर्लक्ष आहे आणि जो रस्ता बनवला आहे त्याचं ठिकाण पण नाही इकडे. त्याचा पुरा पाठपुरावा आम्ही करतोय की तू किती वर्षापासून तुझा मेंटेनन्स आहे काय बरोबर ते सगळं बरोबर आहे पण या रस्त्याची नोंद घ्यावी आणि हे करावा. आता पहिल्यांदा माझा मोठा भाऊ आहे यांनी केला पहिले तिकडे, आता नंतर आम्ही अगोदर केला, आता आम्ही थोडा हेवी मटेरियल आणलाय कारण की टिकणार पण त्यांना जरा समजायला पाहिजे का हा बाबा हेवी आहे आपण काहीतरी याला करू पेज बीज काहीतरी मारू आपण. आता इकडे पण खड्डा आहे एवढा, टर्न आहे इकडे काय बॅरिकेड नाही काय नाही तिकडे साईडला लोखंडी काम सूचना फलक नाही रस्ता आहे सूचना फलक नाही आणि ह्या ठिकाणी वाहन चालकांना गाडी चालवून जे नवीन वाहन चालक आहे अपघात होण्याची शक्यता नाकार 100% आहे. इकडे रिफ्लेक्टर नाहीये, रिफ्लेक्टर नाही इकडे, लाईट पाहिजे लाईट नाही इकडे, रोडचा पट्टा ना मधून पट्टा पाहिजे पट्टा नाही इकडे. हे सगळं माणूस जाईल कसा जाणार कुठे. रात्रीचा टाइम आहे 2 वाजता 3 वाजता ते जे ट्रान्सपोर्टवाले आहेत पालघरचा ट्रान्सपोर्ट आहे इकडे जाणार कुठे ते खड्ड्यामध्ये जातात. हो ते खड्ड्यामध्ये जातात तिकडे. त्यामुळे सर्वांचं लक्ष याच्यामध्ये पाहिजे आणि एकदम सगळ्यांना सहकार्य करून नाही हे रस्ता पहिले बनवायला पाहिजे. मनोरकरी जातात इकडून बाईकवर जातात पडतात. छोट्या छोट्या त्रुटींमुळे सुद्धा मोठे मोठे अपघात होतात. काय बोलणार कारण की एवढे छोटे छोटे खड्डे आहे मात्र आपल्याला छोटे खड्डे पाहतात पण छोटे छोटे खड्डेही मोठ्या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरतात. हो मरतात इकडे, काही जण मरलेले पण आहे इकडे. बाईकवर पडून ना पोरांचा लहान पोरांचा पण इकडे मृत्यू झालेला आहे. तुम्ही हिस्ट्री बघणार ना इकडे पण मृत्यू झालेला आहे. सर आपण बघायला गेलो की भ्रष्टाचाराचे रस्तेच आपल्याकडे दिसतात. आपल्याकडे दिसतात ना, काम होतात कुठे आणि काम पण झालं तर निकृष्ट दर्जाचे. हो आता इकडे मी बोलतो तुम्हाला आता नवीन आपला आमदार खासदार इकडे आलेले आहेत. हे तर तिकडे जातातच ना, त्यांना समजायला पाहिजे ना का इकडे खड्डे आहे काय आहे, जरा लक्ष देऊ. ग्रामपंचायतमध्ये सांगू कोणाला पण सांगू. आता आम्ही सगळ्यांना सांगतात आमचं काम आहे आम्ही करतात पण ऐकायला हे प्रश्न मोठा आहे ना, ऐकायला पाहिजे. कर्तव्य निभावलं पाहिजे. हा कर्तव्य सहकार्य करायला पाहिजे मेन गोष्ट. कारण की आता लहान असो गावकरी असो कोण पण असो तुम्हाला तुमचं काम आहे त्याला सहकार्य करा, त्याचा प्रश्न सोडवा. आपल्या बरोबर रवीश नाचन आहे त्यांच्याशी पण बातचीत करा. सर आपल्याला पालकमंत्री हे लाभले आहे आणि त्यांनी कालच बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये ठेकेदार वगैरे त्यांनी कामामध्ये काही चुकारपणा केला तर त्यांची गय केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे. तर तुम्ही पालकमंत्र्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगणार सर? स्वागत आहे त्यांच्या ह्या भाषणाबद्दल स्वागत आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याबद्दल म्हणजे जे पालकमंत्री लाभले आम्हाला गणेश नाईक साहेब त्यांच्याकडे अपेक्षा खूप आहे का आम्हाला असं वाटतं आता रस्ता सुधारला किंवा या पालघरचा विकास होईल. पण त्याच्या आधी किती पालकमंत्री होऊन गेले किती मंत्री होऊन गेले काही लक्ष नाही. इथं सगळं 10 वर्ष झाले दुर्लक्ष आहे या आमच्या जिल्ह्यामध्ये. आमचे पालकमंत्र्याकडे आता जे पालकमंत्री आहे आम्हाला असं अपेक्षा आहे की ते काहीतरी करतील आणि जे त्यांनी गाई दिली ते काल ठेकेदाराकडून जे मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये त्यांनी जे त्यांना सांगितलं का हे सगळं जबाब मागितलं आहे ते पूर्तता होईल असं आम्हाला असं वाटतंय. आणि हे रस्ते किती वर्ष झाले आम्ही खड्डे बघतो, खड्डे होतात PW येतात भरून जातात 3 दिवस टिकत नाही. 3 दिवसानंतर ते रस्ते जसेच तसे ते. आणि हे जे नाका समजा इथे 3 रस्ते आहे, नदी आहे इथे समजा बॅरियर्स लावलं आहे तिथे खड्डा खूप मोठा आहे आणि नेहमी महिन्यामध्ये कोणती गाडी जाते तिकडे तर तिथे कमीत कमी भरणी करून ते जास्त तिथे बैरिकेड लावायला पाहिजे. हाँ कल रात को आ रहे थे तो लाइट की वजह से हमको दिखा नहीं तो इतना बड़ा खड्डा है कि हमारा आगे का तो बम्पर भी टूट गया. बापरे हे खड्ड्यांमुळे बघा गाडींचं नुकसान सुद्धा होत है. क्या नाम है सर आपका? जी रफीक मोहम्मद रफीक. सर रात में आप कहाँ से कहाँ जा रहे थे? मनोर से अंदर गाँव में जा रहे थे. सुनिए मैं बताता हूँ मैं आपको गवर्नमेंट जो है क्या कर रही है. ये रोड जो है पिछले 6 महीने से खराब है. ये बारिश से 6 महीने मैं आता हूँ यहाँ पर. ये इतना इम्पोर्टेंट जंक्शन है, यहाँ से गाड़ी आ रही है. कोई बाइक वाला गिरेगा, कोई किसी की जान की कोई कीमत है कि नहीं है गवर्नमेंट के अंदर? बरोबर जान की कीमत होनी चाहिए सर. बिल्कुल होनी चाहिए. ये तो कोई अगर रात में आ रहा है अगर
इतना बड़ा खड्डा है कि गिरना ही, अगर देखा नहीं तो गिरना ही है उसको। तो क्या यानी मतलब गवर्नमेंट क्या लाख करोड़ों रुपया हाईवे पे लगाती है, ब्रिजेस बनाती है। एक गांव के जो है छोटा सा गांव मनोर, कितना पॉपुलर गांव है ये मनोर, इसको अपडेट होना चाहिए, नहीं होना चाहिए। सेंटर से जो है वेलकम रोड जाता है एक रोड, वो इतना खराब है, लोग वहाँ पर गरीब बस्ती रहती है, वहाँ पर 3 गांव है, वहाँ पर अंबान है, दूसरा 2 गांव है वहाँ पर। वो गांव वाले बेचारे स्कूल के बच्चे, बाइक वाले, नौकरी वाले जो है सुबह में वहाँ पर आप 5 की स्पीड से ज़्यादा गाड़ी नहीं चला सकते आप, इतना खराब रोड है। तो प्लीज मैं रिक्वेस्ट करता हूँ मैं कि ये प्लस जो है वो अंबान का रोड तयार की जाए। थँक्यू व्हेरी मच। या ठिकाणी बघा ह्यांनी जे आहे पक्की खडी आणि मागच्या वेळी त्यांनी जे घरचं मलबा त्यांचा होता ते टाकून त्यांनी ह्या ठिकाणी हे भरलेलं, मात्र ते परत उखळलेलं आहे। मात्र आज त्यांनी परत ह्याची दखल घेऊन वाहन चालकांना इतका त्रास होतोय ह्याचा की त्यांनी आज परत दखल घेऊन ह्या ठिकाणी जे खड्डे भरायला लावले आहे। सर खरोखरच तुम्ही खूप चांगलं काम करतायत आणि लोकांची एक प्रकारे सेवाही करतायत सर तुम्ही। धन्यवाद। मी एवढंच बोलतो कारण की कसं आहे का हे जे काम असतं ना दान धर्माचं पण काम असतं, हे तर कसं आहे सोशल मीडिया जे असतं ना, सोशल मीडियावर येणं फार गरजेचं असतं, म्हणून हे तुम्हाला बोलवलं गेलेलं आहे। आमचे एक आमदार साहेब जे होते ना, हे आमदार साहेबांनी 3 वर्षामध्ये फार काम केलेलं। कोणते आमदार? राजेश पाटील साहेब। तरी पण सोशल मीडियावर त्यांनी फार कमी केलेलं लोकांनी, तरी पण त्यांना ना काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तरी पण त्यांनी काय आम्हाला आमदार साहेबांनी फार कामं केलेलं, तरी पण लोकांनी त्यांना काय झालं त्यांच्याबरोबर ते सगळ्यांना माहिती आहे। आणि आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांनी सगळं सांगितलं आम्हाला की जे पण कामं आहेत ना ते सगळं करा तुम्ही आता, आणि 100% तुम्ही कामं आता प्रयत्नावर लागा तुम्ही आणि कामं करत राहा। सत्ता तर त्यांची सत्ता नाहीये तरी हा सत्ता नसली तर काय झालं, सत्ता नसली तर जास्त कामं करायची, सत्ता नसली तर जास्त कामं करायची। कारण की कसं आहे सत्ता नसली तर कामं करायला मजा जास्त येते, कारण की कसं कोणाची अडचण नसते। हा कारण की सत्ता नसली तर कामं करायमध्ये इंटरेस्ट कामं करायची याचा असते। बघत नाही ज्याची सत्ता तो बघत नाही, बाकी ज्याची नाही सत्ता तो करून घ्या लागलाय, आम्ही करून घ्या लागलोय का? ज्याची सत्ता आहे तो काय बघत नाही। एवढा मोठा पॉइंट इकडे ऍक्सिडेंट होतात, लोक रात्री मरतात करतात, आपल्याला आपलं काम करायचं, एवढं काय आम्हाला काम करायचं करून काम आमची करतो। सत्ता आणि बहुजन विकास आघाडी एक असंच पक्ष आहे का सर्व धर्म समभाव करून काम करतो। आपण ना कामाने त्यांना उत्तर देऊ, काम करू आणि सगळ्यांना उत्तर देऊ। आपण कामाने उत्तर देणार, लक्ष कोणाचं असो नसो आपण कामाने उत्तर देणार। जनता आपली आहे ना, जनता आपली आहे, जनता आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी आहे। जनता जे बोलणार आपण त्यांचा सपोर्ट की ह्या रस्त्यावरून कधी मंत्री किंवा एखाद्या नेत्याची काही सभा वगैरे असते किंवा त्यांचा ह्या रस्त्यावरून प्रवास कधी कधी होत असतो, तेव्हा पटापट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे रस्ते तात्पुरते भरवले जातात, ह्याबद्दल काय बोलणार? हो होतोच ना, आमचे मुख्यमंत्री साहेब पण याच रस्त्याने घेत असं घ्या ना, तिथे घ्या ना, मी असं एकदम व्यवस्थित बोलणार, याच रस्त्याने येत होते आणि सभा असं घ्या, इथे सभा होती, हे सगुण डेव्हलपर्सचं ग्राउंड आहे, इथे सभा होती, तर मस्तपैकी सगळे टकाटक केलेले रस्ते तेवढ्यापुरती म्हणजे त्यांच्यासाठी हे रस्ते टकाटक करायला, आणि सर्वसामान्य नागरिक जनता नाही, सर्वसामान्यांचं कोणी नाही, सर्वसामान्यांचा कोणी नाही। सर इथे मोठे मोठे टेंडर पास करून खिशामध्ये पैसे भरले जातात, त्याबद्दल आपण नाही सांगणार काही, सांगा। सगळेच आहेत, आरोप प्रत्यारोप सगळ्यांवर केले तर सगळे आहेत। मी काय बोलते, जे ठेकेदार वगैरे त्यांनी खिशामध्ये पैसे न टाकता इथे टाकावे, म्हणजे हो कामावर टाकले ना तर इथे एक पण मी सांगणार ना, एक पण कोणी नोबल मध्ये जाणार नाही किंवा आस्थामध्ये जाणार नाही, कोणी सह्याद्रीमध्ये जाणार नाही किंवा कोणी सरकारी मध्ये सेलवासला तर कोणी जायलाच नाही पाहिजे, कारण की महाराष्ट्राचं पेशंट इथे जायलाच नाही पाहिजे। कुठे गुजरात राज्यात महाराष्ट्र काय करते, महाराष्ट्र करते काय, महाराष्ट्र काय नाही, महाराष्ट्राचा माणूस महाराष्ट्रातच राहायला पाहिजे आणि हॉस्पिटल आहे तिथे जायलाच नाही पाहिजे। महाराष्ट्राचा जो जेव्हा तिथे जातो ना तेव्हा त्याला निश्चय अलग याच्याने बघतात, तू इथे कशाला आला, तुमच्याकडे हॉस्पिटल कशाला नाही, असं कशाला नाही। आपले आदिवासी बांधव तिथे जेव्हा जातात ना ते असे उभे राहतात, असे बघा असे उभे राहतात, आणि असे उभे राहतात ना तेव्हा ते हो साहेब आणि आमच्या इथे ट्रामा हॉस्पिटल उभा राहिला की अजूनपर्यंत नाही झालंय त्याचं काम।
काय किती वर्ष झाले? 6-7 वर्ष झाले. मग काय चाललंय त्याचा? असं योग्य नाही. म्हणजे विकासच नाही. पालघर जिल्हा एवढा मोठा असून इथे कुठं काहीच पालघर जिल्हा एवढं वर्ष झाले, काय चाललंय त्याचा? काही चाललं नाही. पालकमंत्री फार आहे. पालकमंत्रीकडून अपेक्षा आहे सर तुम्हाला? पालकमंत्रीकडे तर फार अपेक्षा आहे. पालकमंत्री याच्या पहिले पालघर जिल्ह्याचे 25 वर्ष पहिले झालेले, आज परत झाले. तुम्ही पालकमंत्री साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो का पहिले 20 वर्ष पहिले किंवा 25 वर्ष पहिले झालेले ना, परत तुम्ही झालेत ना, परत पाया पलट करा. तुम्ही पहिले राष्ट्रवादीचे होते, आता कशाचे आहेत? शिवसेना महायुतीचे. आता परत काहीतरी काया पलट करा आणि काहीतरी पालघरचा विकास करा. तुमचा विकास झाला असेल की नाही झाला असेल, माफ करा मी काय चुकीचा बोललो असेल तर, पण हा पालघर जिल्ह्याचा विकास नक्की, पालघर जिल्ह्याचा विकास करा तुम्ही. आम जनता आहे, तुम्हाला आम जनता आणि आदिवासी जो बहुल जिल्हा जो आहे ना, तुम्हाला ना खरंच सांगतो, तुम्हाला ना फार दुआ देईल. आणि तौफिक गाची आहे ना, तुम्हाला कधी ना कधी भेटायला पण येईल. तुम्ही करत आहेत, हा दुसऱ्यांदा तुमचा हा श्रमदान या ठिकाणी आहे, ह्या रस्त्यावर तुमच्या स्वतःच्या स्वखर्चाने सर आहे? हो, आमच्या स्वतःने खर्चाचे सगळे माणसं पण आमचे पॉलिटिकल काही नाही. आम्ही सोशल वर्कर आहे, सोशल वर्कर पण आहे आम्ही आणि पॉलिटिशियन पण आम्ही काम करतो. सोशल वर्करसाठी आमचे स्वतःचे खर्चावरून आम्ही माणसं पण लावलेत आणि मटेरियल आम्हाला सपोर्ट जरा केले. ते रस्त्याच्या हायवेचं काम चालू आहे, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आम्ही भरले, माणसं आमची लावले, गाडीचा खर्च आमचा आहे, गाडीचे माणसं पण आमचे आहेत आणि आम्ही सगळं काम केलं. तो मला असं वाटतं ते तुमच्या घराचं काय ते तुटलेलं मटेरियल मलबा जो होता तो टाकला, पण ह्यावेळी तुम्ही चांगलं मटेरियल टाकतायत, हे नक्कीच काही दिवस तर टिकणार. हो, 100%. हा जो आहे हा हायवेचा काढलेला मटेरियल आहे. हा मला खात्री आहे का हा टिकेल आणि कमीत कमी हा 15 ते 20 दिवस तरी टिकणार. तुमच्या माध्यमातून त्यांना हे सगळं कळेल, तर मला असं वाटतंय का माझा हे मेसेज जो आहे आणि हा जो व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि हा मला लवकरात लवकर हा जो माझा काम आहे आणि हे जे आहे ते कमीत कमी 15-20 दिवसापर्यंत हा चालेल. पण सर थोडे दिवस तरी वाहन चालकांना दिलासा मिळेल. हो, 100% वाहन चालकांना, मोठ्या गाड्यावाल्यांना पण चालेल. इथून मी सांगतो तुम्हाला, बुलेट ट्रेनवाल्यांचा पण रस्ता आहे, बुलेट ट्रेनवाले जातात, तर कमीत कमी हे बुलेट ट्रेनवाले रोज टाकले असते ना माती, तरी चालली असते. ते पण बिचारे मस्तपैकी इथे त्यांना 35-40 टन रोज घेऊन जातात. कमी एक कधीच कोणी कधीच नाही टाकली माती. मी विचारतेच केलेला का मी माझ्या घराचं टाकला ना, तर कोणी जरी टाकली असतं नंतर, तर कोणीच नाही टाकली. म्हणजे कोणालाच काय पडलेली नाही, कोणालाच काही नाही पडलेली. तरी पण आज परत मला असं वाटलं का परत टाकायला पाहिजे, तर मी म्हणून टाकलेली आहे. नक्कीच या ठिकाणी जे ग्रामस्थ, मनोरचे ग्रामस्थ आहे, त्यांनी आपल्या श्रमदानातून या इथले खड्डे भरायला लावलेले आहे. आणि नक्कीच या ठिकाणी जे वाहन चालक आहे, जे दुचाकी स्वार आहे, त्यांना नक्कीच या ठिकाणी तेवढ्या पुरता तरी दिलासा नक्कीच मिळेल अशीच अपेक्षा आहे. आणि लाज वाटावी, अशी प्रशासनाला अशी लाज वाटावी की त्यांनी आता किती महिन्यापासून हा खड्डा उखळलेला आहे, पण त्यांचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांना तर लाज वाटलीच पाहिजे.